आवाज ऐकलात ना? हा मेदूवडा वरून अगदी कुरकुरीत झाला आहे. बाजारात मिळतो अगदी तसाच. वरून कुरकुरीत, आतून नरम, घशाला अजिबात न टोचणारा. हा वडा अजिबात तेलकट होणार नाही आणि तेलात टाकल्यावर अजिबात फुटणार नाही. वडा सोडायची सोपी पद्धत या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. या पद्धतीने वडा बनवला तर 100% वडा बरोबरच होईल. आणि साऊथ इंडियन पद्धतीची बाजारात मिळते सेम त्याच चवीची चटणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर मग मेदू वडा आणि खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते पाहूयात. नमस्कार, सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. मेदूवडे बनवण्यासाठी मी हे 1/2 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. आता याला मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. ही डाळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायची. हे पाणी डाळ मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याला मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहे. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही 5 ते 6 तास सुद्धा भिजत ठेवू शकता. हे पहा, ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवते. हे पहा, ही डाळ रात्रभर भिजलेली आहे आणि फुलून दुप्पट झालेली आहे. आता हिला मी परत एकदा स्वच्छ धुतली आणि चाळणीत नितळत ठेवली. ही डाळ जास्त वेळ नितळत नाही ठेवायची, कारण हिला आपण पाणी न टाकताच वाटणार आहोत. आणि गरज लागलीच तर तुम्ही यात 1-2 चमचे पाणी टाकू शकता. चला तर मग आता डाळ वाटून घेऊया. ही डाळ वाटताना मी थोडी थोडी वाटणार आहे, एका हाती वाटणार नाहीये, कारण इथे मिक्सरचं भांडं छोटं आहे आणि आपल्याला डाळ पाणी न टाकताच वाटायची आहे. तर इथे मी 4-5 चमचे डाळ घेत आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे डाळीची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. असंच क्रीमी टेक्स्चर दिसायला हवं. तुम्ही पाहू शकता ही डाळ मी वाटून घेतली आहे. अगदी घट्ट गोळ्यासारखी दिसत आहे. अशाच प्रकारे ही सर्व डाळ मी वाटून घेतली आहे. आता यात मी थोडं चवीपुरतं मीठ घालत आहे. आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे पीठ मी फेटून घेणार आहे. या पिठामध्ये मी अजिबात सोडा वापरलेला नाही, कारण सोडा वापरला तर वडे तेल पिऊन जास्त तेलकट होतात. हे मिश्रण मी हाताने फेटून घेणार आहे. असं हाताने 10 ते 15 मिनिटे फेटून घेतल्यामुळे आपले वडे हलके आणि कुरकुरीत होतील, कारण फेटल्यामुळे मिश्रण हलके होते हे लक्षात ठेवा. हे पहा, 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता हे पीठ अगदी फुलून आलेले आहे. आता आपलं पीठ बरोबर झालं आहे की नाही ते कसं चेक करायचं ते पहा. त्यासाठी एका वाटीत मी हे पाणी घेतलं आणि त्यात एक छोटासा पिठाचा गोळा मी सोडून बघत आहे. जर हे पीठ पाण्यावर तरंगलं तर समजायचं आपलं पीठ बरोबर झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता तुम्हाला वडा कसा सोडायचे ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि गाळणीला थोडंसं पाणी लावून घेतलं. हे पहा, पिठाचा असा गोळा घ्यायचा आणि गाळणीवर ठेवायचा. आकार द्यायची अजिबात गरज नाहीये. आणि बोटाच्या साहाय्याने मधोमध्ये असं छिद्र करायचं. तुम्ही पाहू शकता किती सहजपणे हा वडा सोडला जाऊ शकतोय. त्यामुळे हातावर तेल उडायची शक्यता राहत नाही. इथे मी एका कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी हा वडा बनवला आहे. अलगद असा याच्यावर सोडायचा. हा बघा, आता असा दुसरा सोडला. हे पहा, अशाच प्रकारे मी हे सर्व वडे तेलात सोडून घेत आहे. तुम्ही पाहू शकता हे वडे तेलावर तरंगत आहेत, म्हणजेच आपले वडे परफेक्ट झालेले आहेत. आता हे तयार झालेले वडे मी एका चाळणीत काढून घेतले. हे पहा, अशा प्रकारे बाकीचे वडे सुद्धा मी तळून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा वडे सोडू शकता, पण गाळणीने सोडल्यामुळे हातावर तेल उडण्याची अजिबात शक्यता राहत नाही. तुम्ही पाहू शकता वडे तेलावर तरंगत आहेत आणि अजिबात फुटत सुद्धा नाहीयेत. आणि वडे न फुटण्यासाठी डाळ वाटताना पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करा. हे पहा, आपले सर्व वडे एकदम कुरकुरीत बनून तयार झाले आहेत. आता आपण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते पाहूयात. अगदी सेम बाजारसारखीच चवीला लागते. चटणी बनवणार आहोत. चटणी बनवण्यासाठी काय साहित्य घेतलेले बघा. हे अर्धी वाटी खोबरं आहे, 3-4 हिरव्या मिरच्या आहेत, 5-6 कढीपत्त्याची पानं आहेत, हे थोडंसं आलं आहे, हे दही, हे थोडीशी कोथिंबीर, ही थोडीशी भिजत घातलेली चण्याची डाळ आणि चटणीला फोडणी देण्यासाठी ही थोडीशी मोहरी. ही चटणी वाटायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी यात हे खोबरं टाकते. खोबरं टाकते, हे आलं, ही कढीपत्त्याची पानं आणि ह्या मिरच्या. चण्याची डाळ टाकायची, जास्त नाही टाकायची. हे बघा, ही 1 आणि ही 2. आणि आता याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची. बस. हे मी मिक्सरला वाटून घेते. ही चटणी वाटून झालेली आहे. आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मी हे 2 चमचे दही टाकत आहे. हे पहा, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा हे फिरून घ्यायचं. ही पहा, चटणी वाटून झालेली आहे. आता याला मी या भांड्यात काढून घेते. हे बघा, हे पाणी घालत आहे. चटणी जराशी पातळ ठेवायची, जास्त घट्ट नाही ठेवायची.
हे बघा, ही अशी झाली पाहिजे. हे पहा, हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे. आता यात ही मोहरी टाकते. मोहरी तडतडली लगेच कढीपत्ता टाकते. हां, आता याच्यावर ही सगळी टाकून द्यायची आणि हे असं हलवून घ्यायचं. ही पहा, चटणी कशी मस्त झालेली आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता यात, काय फरक नाही पडत. हे पहा, आपली खोबऱ्याची चटणी सुद्धा किती झटपट बनवून तयार झाली आहे. सेम अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशाच अजून छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.